प्रणित महायुती आहे. तर महायुतीने महिलांना बरोबर लक्ष केलं. महिलांना त्यांनी बरोबर आपल्याबरोबर आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी असं घोषणा करायला सुरुवात केली, महिलांसाठी जितकं म्हणून काही करता येईल सगळ्यात जास्त म्हणजे महिलांना डायरेक्टली त्यांच्या हातामध्ये कॅश येईल अशा प्रकारची योजना त्यांनी सुरू केली आणि महिला एकदम खुश झाल्या. पण महिला अशाही विचार करणाऱ्या आहेत की 1,500 त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये 1,500 द्यायचं, प्रत्येकीला खात्यात जमा करायचं असं त्यांनी एक सुरू केलं. आणि त्याच्यानंतर मग काँग्रेसने लगेच उठाव केला. काँग्रेसने लगेच सांगितलं की आम्ही 3,000 देणार. म्हणजे ह्यांच्यामध्ये महिलांना आपल्याकडे ओढण्याची जी शर्यत एक प्रकारची सुरू झालेली होती, तर ती म्हणजे अभूतपूर्व होती. आतापर्यंत आपल्या इथे असं झालं नव्हतं. मध्य प्रदेशामध्ये हा प्रयोग झाला होता की महिलांच्या हातात कॅश द्यायची, महिलांच्या हातात पैसे द्यायचे आणि मग त्या महिला आपल्याच बाजूने येतील. कारण महिलांना कधीही हातामध्ये कॅश त्यांच्या मिळालेली नव्हती. हे गृहीत नव्हे, हे वास्तव तर आहेच. पण शहरी भागामध्ये राहणाऱ्या महिला, त्याच्यातही 2 प्रकार आता इथे करावे लागतील. शहरी भागातल्या महिला आणि गावखेड्यातल्या ग्रामीण भागातल्या महिला यांच्यामध्ये फरक दिसून येतो. कसा? तर शहरामधल्या ज्या महिला आहेत त्यांना प्रचंड महागाईला तोंड द्यावं लागतं. त्यांना असं वाटतं की 1,500 किती पुरणार आहेत असे. आणि जर का 1,500 रुपये आमच्या हातात येत असतील आणि त्याच्यामध्ये आमचा जो खर्च आहे तो 5,000 पर्यंत जातो, मग ह्या 1,500चं काय? तर अशा पद्धतीने त्यांना वाटतं. ग्रामीण भागातल्या एकदम अशिक्षित ज्या महिला आहेत त्या महिलांना असं वाटतं की आपल्याला पैसे मिळाले आणि त्यामुळे त्या खुश आहेत आणि ते कोणी दिले हे त्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रचंड आटापिटा महायुतीने केलेला आहे. आणि त्याला त्यांच्या तुलनेमध्ये मग राहुल गांधींनी आणि काँग्रेसनी आणि फॉर दॅट मॅटर सगळ्यांनी, म्हणजे त्या महाविकास आघाडीमधल्या सगळ्या घटक पक्षांनी सुद्धा मग त्यांच्यापेक्षा डबल पैसे देण्याचं ठरवलं आणि त्यांना 3,000 रुपये जाहीरनाम्यामध्ये